बाया जसं हे तमाशा चालू झालेत ना, नवऱ्याचा बाय घरी टिकतच नाही, नुसतं हुतू ते तमाशा बघायला. अगं काय मी का ठेका बिका धरला का काय, नुसता नुसतं यायचं मी एकटीनेच काम करायची, त्याने काम करायचीच नाही. मी का ठेका धरलाय का हा? पण नाही आता त्याला येऊ दे, त्याचं असंच करते ना त्याला चांगलाच चिंबवते मी मेंढ्याला त्या. होय आज कुठे आहे तमाशा? आईला बागेवाडीत आहे होय. हा आईला कुणाचा आहे? सातारकरचा आहे काय? आईला नंबर 1 तमाशा बरं का. पण ते एकदा बघितला होता मी. हा हा बर 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 हा ते करतो मी जर काम आहे. काय वहिनी काय कुणी नाद लावलाय कशाचा तमाशाचा? कुणाला? माझ्या नवऱ्याला. तुमच्या नवऱ्याला मला काय माहिती कोणी नाद लावलाय. त्याचा घरी हाय का पाय, नुसतं होत पळतोय, नुसतं होत पळतोय. काय मी का पागल झाले मी नुसती? आयला त्याला कळाय पाहिजे राव, तमाशाचं नाद चांगला असतंय काय? किती वाईट नाद आहे. अहो तुम्ही त्यांच्या सोबत फिरता. मी नव्हतो बाबा. अहो एकटीने कवर काम करायचं घरामध्ये, हाय का त्याचं कुठं लक्ष? हा काल बी गेलता काय तमाशाला ती? अहो रोजच जातो रोजच. मी तर वैतागून चाले, मला वाटतं त्याला सोडचिट्टी देऊन जाऊ ना आपलं बसावं कुठंतरी. रोज तमाशाला जायचं असतं वय कुठं? कधी कधी गेलं तर काय नाही वाटत. आता माझंच बघा ना, मी जातो की तमाशाला, नाही म्हणत नाही, माझं बी झाकून ठेवीत नाही, पण मी कधी कधी जातोय. मग ते तुमच्या सोबतच गेला होता, कशामुळे लावलं तुम्ही तमाशाचं नाद त्याला? नाही माझ्यासोबत नव्हतं बाबा ते. नाही नाही पण हो बाई, मग कोणासोबत होता तो? आता मला काय वहिनी, मी ऐकलंय त्याच्या बारीमध्ये परवा दिवशी तमाशाला गेला होता वाटतं ते कुठंतरी. आणि ती शेवटचं गाणं नाही का, ती टिप टिप बरसा पाणी, ती पाणीमध्ये ती बाई नाचती ती अशी काय. अहो तुमचा नवरा त्या बाई सोबत नाचत होता पाणीमध्ये. मग वरून पाणी पडत आहे आणि ती नाचत आहे त्या बाई सोबत. त्या नाचक्याला म्हणलं साधं घरी आंघोळ कर, तुम्ही चांगले घासून बघतो तर नको म्हणतो. आणि तिथं बरं बायांबर जाऊन आंघोळ करायला. बाई माझं नशिबात फुटलं की त्याच्यावर लग्न करून. उगाच लग्न केलं तुम्ही त्याच्यासोबत. काय नवरा आहे तुमचा राव. मी काय करू? तमाशाला जाऊ दे, जाऊ नका त्याला. अहो त्याचं राहायला पाहिजे ना घरी, पाय नुसतंच पळतोय. नाही आता आज हाय वाटतं तमाशा. बघू ते म्हणत होता बागेवाडीमध्ये हाय म्हणून तमाशा. हा का? मला चल म्हणत होता, पण मी म्हणलं आपण नाही तमाशाला बाबा. मी काय करते, मीच तमाशाला जाते. हा तसं करा. तिथं असतात का? हा असतंय असतंय. अहो नसतात का तिथं माणसं बिनसं? नाचतात की पुढं स्टेजच्या पुढं. बरं मीच जाते बघायला. बघत जा जा. हा आईला ए हा येणार रे मी आज रात्री तमाशाला येणार आहे ना वाडीमध्ये मी. हा आईला सातारचा तमाशा कसं काय सोडल बरं, येऊ का? आईला वाट बघून बघून कंटाळा आला पाहिजे माणूस. काय अगं पुणे का ग? मॉन्टे कुठे? आता काय रोजच्या ठेप्यावर बसला असताना काय तवा? का ग काय झालं? अगं हो बघ, रोज उठलं सुटलं ती रोज तमाशा आणि ऑर्केस्ट्रा, त्याच्याशिवाय बाबाच्या तोंडात नावच नाही. बाई माझ्या नवऱ्याचं पण सारखं तेच चाललंय माहिती का. मी तर वैतागले बाई त्या माणसाला. आता काय ह्याच्यावर करायचं हेच मला कळलं. तुझा बिनावरा कस काय ग? तुझ्या बिनावऱ्याला कस काय याड लागलं हे? तुझ्याच ह्याने येड लावला असणार आहे 100%. नाही 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 नाही, माझ्या नवऱ्याला तुझ्याच नवऱ्याने याड लावले. माझ्या नवरा बिघडला नव्हता असला तमाशा ऑर्केस्ट्रा अजिबात बघत नव्हता. हाय कुठं तो तुझा नवरा? अगं ह बघ, त्यांना काय आहे, रोज जागायची सवय झाली ते तमाशा ऑर्केस्ट्रा बघून. ते निवांत आपलं पडी हाणतं चिक्कूच्या बागत. एकदा तिथंच गावलं होतं, तिथं रपाटा खाऊन मी रपाटा देऊन आली होती, पण ते काय फायदा नाही ग. किती हाणलं आणि किती मारलं तर ती तिथंच कुत्र्याचं शिपूट वाकडं ते वाकडच. हा. म्हणून मी पण नादीला लागत बसत नाही. बरं मी काय करते, जाऊन बघते, त्याला विचार, त्याला तरी माहित असेल कुठं तारफाडा आहे माझ्या नवऱ्याचा. बर बर बयाचा तूच. माझ्या नवऱ्यावर नाव घेते काय नका बाई असेल. जाऊन द्या, आपलंच नाही शान लोकाला काय म्हणायचं. तशीच झोप लागत. यायला रात्री टिपटे बरसा पाणी गाण्यावर नाचलेली पोरगी सारखी सपनात येते, झोपच लागून देणार कसलीच. कोण फोन करतय बर? हा आला का तुझे काय लाकडं तोडायचे मशीन? मी काय तुला लाकडं तोड्या वाटलो काय रे? ठेव झोपून देवायच लगा रातभर एक तर तमाशा बघून कटाळू, परत संध्याकाळी तमाशाला जायचं. ठेव
हे जे माझा काय लाकडं थोडा धंदा यायची ती मलाच फोन करत या हे का परत आला. हा कशाला जत्रेला कोंबडा पाहिजे? अरे काय कोंबडावाल्याचा व्यवसाय आहे आमचा. ठेव बाबा आमच्या घरी नाही त्या कोंबड्या. अवघड जायला का माणूस झोपच लागून द्या ना. टिप टिप बरसा पाणी. आंटी ऐ वहिनी अहो तुम्हाला काय हो अक्कल किती बिक्कल आहे का बसू नाही? दे. एकतर घरी झोप लागा ना म्हणून इकडे रानात येऊन झोपलो. तेवढ्यात तुम्ही बसलाय. एखाद्याने जर बघितलं तर नाही म्हणायची की वहिनीचं दोघाचं काय कुठं कुदी कुदी पॉक पॉक आहे अरे तुझ्या डोक्यात नुसतं तेच गुदी 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 पॉक पॉक तेवढं चालतं का तुझ्या डोक्यात नुसतं? अरे बाबा तुला तर झोप लागतीये, मला तर झोप पण लागा ना. माझा नवरा घरी थांबतच नाही, नुसतं तमाशाला पळतोय. मग आम्हाला बोलवा. काय म्हणजे समजून सांगायला ह्याला आम्हाला बोलवा जा. आम्ही कार्यकर्ताच आहे गावातलं. अरे मग तसं बोल ना. काय करतोय काय नक्की नवरा? अहो काय सांगू तुम्हाला. अहो दिवस निघाला ते रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, नुसतं तिकडं बाहेरच असतं, घरीच नावच घेत नाही. बरं त्यो नसल्या आम्हाला बोलवत जा मग. परत आवय म्हणजे त्यो घरी नसला का नाही तुम्ही आम्हाला फक्त फोन करून बोलवून घ्या. म्हणजे तुम्हाला खरं खोटं कळलं की बाबा ह्यो आमच्या बरोबर असतो का एकटा कुठं जातो ती. असं तसं म्हणा ना. तुम्हाला काय वाटलं? नाहीतर बाई लोकांची नजर लय वाईट आहे. हा ना. नाही लोकांची नजर वाईटच आहे पण आपण बी तसं वागावं. आता बघा बरं मी तर झोपलोय कुशाल, तुम्ही येऊन माझ्या शेजारी बसलाय. 4 माणसांना जर एखाद्यानं बघितलं आणि केलं गावात की बाबा मोंटीचं नाव शिवणीचं गुदी गुदी पॉक पॉक आहे तर काय राहिलं गावात? मला काय मी असा तसाच आहे व मला किंमतच नाही गावात. पण तुमच्यासारख्या मूर्खाची माझ्यासारख्या शेण्यामुळे आबरू जाते ना. काय आवय, असं तुला उलट करून हानील काय झालं आता? म्हणजे माझ्यामुळे तुझी आबरू जाते का? अहो माझ्या शेण्यामुळे तुम्हाला मूर्खाची आबरू जाते व. हाँ? कहना क्या चाहते हो? हे बघा नवरा कुठं जातोय? तमाशाला जात. तमाशाला जातोय. नुसता तमाशाला जात नाही. मग पाखरा लागलं हा शेवगडी कपडेच काढतोय. बाई, घरी कपडे काढ म्हणलं तर काढत नाही. आम्हाला बोलवत जा. आम्ही त्याची कपडे फाटूस तवरच मारतो. काळजीच करू नका तुम्ही. अहो एवढं हा? सस्पेन्स नका ना देऊ मला तुम्ही. सांगा वाळत घातलेली जर ह्याला कपडे काढणं होत नसेल तर नवरा केलाय कशाला? बायकोचं काम आहे कपडे धुवायची बियची ना आपलं उन्हाला वाळत टाकायचे. पण ह्यानं काढायचं तर काम ह्याचं आहे का नाही? हो आहे ना. पण मला कानावर आलंय की तुम्ही माझ्या नवऱ्याला तमाशाचा नाद लावलाय. त्यानं लावलाय आम्हाला आहे घातली या. भाई माझा नवरा तर तोंडावर बोहळा दिसतो, तो कसा लावल तुम्हाला नवऱ्या त्या तमाशाचा नाद? तोंडावनं बोळा आहे. पण आतून काळा आहे का? अव सगळाच. ओके लागा मी कॉमेडी. तुम्हाला सांगतो ह्यो टेजच्या पुढे उभा राहून चांगली गाणी लागल्यावर नाचतोय काय तमाशात धिंगाणा काय घालतोय या. पोरींलाच खालनं असं डोळाच काय मारतोय या. मला आतापर्यंत लग्न झाल्यापासून आतापर्यंत एकदा पण डोळा मारला नाही. आम्हाला सांगायचं आम्ही मारला असता. हा असे वे म्हणून म्हणलं इथं पाणी मुरतय. म्हणजे माझ्या नवऱ्याला तिकडं कटून तुमचं नाही आपल्या त्याच्या मनात नसतं बरं का. काय कसं आहे फुडणं रिस्पॉन्स आल्याशिवाय आपण काय कुठली हालचालच करत नाही. गप्पा चाबऱ्या दिसतंय सगळं मला. आव टिप टिप बरसा गाण्यावर तर काय त्या पुरी बरं उघडा होऊन नाचलाय रात्री. तुम्हाला माहित आहे का? तुम्ही माझ्यावर संशय घेता होय. असू दे मी पण नाचते आता त्याच्यासोबत. आणि वरनं आणखीन म्हणतोय कसा आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे. बघा पिंजरा नीट ठेवा नाहीतर एखादं पाखरू आणून घरच्या पिंजऱ्यात टाकन मग तुमचं होय ना. मग आज नशिबान थट्टा आज मांडली माझ्या काळजाची तार कुणी छेडली. गंगेवाणी निर्मळ हो. बाया उगाच मॉन्टल एवढं बोलून आले, त्याच्याशिवाय माझा नवरा पण सापडणार नाही. थांब त्यालाच घेऊन जाते मी. ए मॉन्टी लागाय बाय परत आल्या आता परत डोक्याला पिर 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 पिर. अरे ऐक ना,
ते सोड, तू हायच आबरामच मला मान्य आहे, पण बाबा माझ्या नवऱ्याला शोधू लागणार. चल ना माझ्यासोबत. अरे कालपासून आला नाही तो घरी. अहो, जाऊ द्या मरू त्याला लागलाय तमाशाचा नाद. रातभर तमाशा बघून कुठंतरी पसारला असेल. अरे बाबा किती केला तरी माझा नवरा आहे मग तो. आम्ही कुठं म्हटलं आमचा नवरा आहे म्हणून. बाबा चल रे चल, तेवढं मला शोधू लाग. चल चल चल. अहो वहिनी राव झोपून द्या का तुम्ही कडा कडा करताय राव जेव. आलो आलो थांबा. आयला या चल बायला चल तपला लवकर. तपला नवरा सांभाळा या ना दुसऱ्या नवऱ्याला कशी ताप देते काय कळानाच. थांबा घ्या आलो कशाला कालवा करताय. चालू रे. हो का इथं झोपलाय. हो का वहिनी. आणि तुम्ही राव मोकार दुसऱ्या नवऱ्याला तरा देताय, स्वतःचा नवरा सांभाळा ना आम्हाला मोकार झोपेतनं जागा करताय वय. अहो ह्या मिळालेला अख्खा गावभर शोधला, तो इथं पिऊन पडलाय वे. शाबास पाठिया. मग अशी काय म्हणला कसला जरी असला तरी माझा नवरा. आणि आता कसा मी याला मुडदा वय लगेच. अहो काय करू मी. तुम्ही एक काम करा, हा एखादं पोरग करा म्हणजे संसार सुखी होऊन जाईल तुमचा राव वहिनी. पण आम्हाला त्रास देऊ नका. अहो अहो बघताय काय उचला की त्याला घ्या की फरफडत. आता बघा ना माझा आवाज सुद्धा, डोळे सुद्धा उघडा ना. हा 2-4 तडाखा द्या लावून धरा की त्याला. अरे धर ना तू पायवरून. कळतं का नाही. हा ना त्याला लागतो 2-4. हा ना हा ना कळतं का नाही. तमाशा बघायला जाते बघा चुकलं म्हणतंय आणखीन. चुकलं चुकलं मुका बिका झाला का काय. ह्याची जीप काढून नेली कोणी. धरा तुम्ही. बोला का हाण त्याला. ओय, शिकड गं. हा ना ही चप्पल उचल. उचल चप्पल घालते. चप्पल उचली. घाल चप्पल. घ्यायला घराकडं घ्या. थांबा 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 तुम्ही. नवऱ्या तुमचा आम्हाला 2 रट्ट घालायला होता या. उद्या त्याजण माझं संबंध होत्या खराब. तुम्ही काय घरी जाऊन कुठे कुठे पोक पोक करसान. आमच्या जीवाला मोकार त्रास. आणि आता हो का तमाशा लावायचा का नाही लावायचा तुमचा प्रश्न नाही त्याच्या जागी मीच तमाशाला जाणार आहे. हा मग एक काम करा, तुम्ही तमाशाला या. तुम्ही मस्तपैकी स्टेजवर जा. स्टेजवर मग लागणार आणि मग मी तुला हाणणार.